आणि आता पावसासंदर्भात एक मोठी बातमी। जायकवाडी धरणातून थोड्याच वेळात 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जायकवाडी धरणामध्ये सतत आवक सुरू आहे आणि त्यामुळे जायकवाडी धरण भरू लागलेलं आहे। जायकवाडी धरणातून आता 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, कारण जे मराठवाड्याकडे यंदा पावसानं म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही, मात्र जायकवाडी धरण भरताना दिसतं आहे। आता 10,000 क्युसेकनं विसर्गही होणार आहे। काय अधिक माहिती मिळते? सध्या जायकवाडीमध्ये किती पाणीसाठा आहे? नक्कीच जायकवाडीमध्ये आता सध्या 91% पाणी साठा आहे आणि हेच दृश्य बघण्यासाठी अनेक जण इथं थांबले आहे। मराठवाड्याची तहान भागवणारं हे जायकवाडी धरण आहे। एकूण 27 दरवाजे आहे आणि त्यापैकी 18 दरवाजे आता अर्ध्या फुटाने उघडले जाणार आहे। म्हणजेच एकूण 10,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे। आपण बघितलं तर मराठवाड्यात यंदा 9% पाण्याची तूट आहे। अनेक धरणं अजूनही कोरडी आहे। अल्निनोचा धोका जो आहे तर तो सांगण्यात आलेला होता। मात्र असं असताना देखील यंदा जायकवाडी धरण हे भरताना पाहायला मिळतंय। दरवाजे उघडले जात आहेत कारण नाशिक आणि वरच्या धरणांच्या परिसरात किंवा धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, गोदावरीला पूर आला आणि आता सध्या देखील 40,000 क्युसेक पेक्षा अधिक पाण्याची आवक सुरू आहे आणि त्यामुळे कोणत्याही क्षणी आता जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले जाणार आहे। काही वेळापूर्वी जे दरवाजे उघडण्याच्या आधी जो सायरन वाजवला जातो, लोकांना कल्पना दिली जाते, तो सायरन देखील वाजवण्यात आलेला आहे आणि आता वरती अधिकारी देखील पोहोचलेले आहे। आपल्याला जर दरवाजाच्या वरती आपण ते छोटे छोटे जे कॅबिन बघतो त्यामध्ये अधिकारी आहे आणि आता 10 नंबरचा, जी माहिती मिळते 10 नंबरचा दरवाजा सुरुवातीला खोलला जाईल आणि त्यानंतर हळूहळू या ठिकाणचे 18 दरवाजे खोलले जातील आणि त्यातून 10,000 क्युसेकचा विसर्ग केला जाईल। पुढे जशी आवक असेल त्या दृष्टीने टप्प्याटप्प्याने हे बघा दरवाजा उघडलाय। हे बघा पहिलं व्हिज्युअल आपण एनडीटीव्ही मराठीवर बघतोय। जायकवाडी धरणाचा पहिला दरवाजा उघडण्यात आलेला आहे। ही आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय। जायकवाडी धरणाचा दरवाजा उघडण्यात आलेला आहे। एकूण 18 दरवाजे उघडणे जाणार आहे। त्यापैकी पहिला दरवाजा आपण बघतोय एनडीटीव्ही मराठीच्या स्क्रीनवर। पहिला दरवाजा उघडण्यात आलेला आहे। 91% हे जायकवाडी धरण भरलेलं आहे। नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता, गोदावरीला पूर आला होता आणि त्यामुळेच जायकवाडी धरण गेल्या आठवड्याभरात मोठ्या प्रमाणात भरलेलं आहे आणि त्यामुळे आता जायकवाडीतून पाणी जे आहे ते गोदावरी पात्रात सोडले जाते। जी आकडेवारी आपल्याकडे आलेली आहे त्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरणात 47,000 क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे आणि 91.4% जायकवाडी धरण भरलेलं आहे। 85%च्या वरती जेव्हा धरण जातं त्यानंतर जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला जातो आणि त्यानुसार आज एक दीड तासापूर्वी सूचना देण्यात आली होती, गोदावरी पात्रात कोणीही उतरू नये, गोदावरी पात्रापासून लांब राहावं कारण जायकवाडी धरणात पाणी सोडलं जाणार आहे। मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यातील अनेक धरणं अजूनही कोरडी आहे। अनेक ठिकाणी पाऊस कमी पडल्यामुळे धरणाची पाणी पातळी कमी आहे, अल्निनोचं संकट आहे आणि अशात हा जे चित्र आपल्याला जे जायकवाडी धरणाचे पाहायला मिळत आहेत, जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडले जात आहेत, तो दिलासा देणार आहे। अनेक गावाच्या पाणी पुरवठा योजना असतील किंवा छत्रपती संभाजीनगर शहराची आणि जालना जिल्ह्याची शहराची पाणी पुरवठा पिण्याची योजना असेल किंवा MIDC असेल, या ठिकाणी ह्या जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे जायकवाडी धरण हे मराठवाड्यासाठी महत्त्वाचं आहे। जायकवाडी धरण हे मराठवाड्याची तहान भागवणारं धरण समजलं जातं आणि विशेष म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण म्हणून जायकवाडी धरणाकडे बघितलं जातं। अनेक लाखो हेक्टर क्षेत्र या सिंचनाखाली या जायकवाडी धरणामुळे येतं आणि आता सगळ्यांचं लक्ष लागलं होतं की यंदा जायकवाडीची परिस्थिती काय असेल। अल्निनोच्या संकटामुळे पाणी टंचाईचा मोठा सामना मराठवाड्याला करावा लागत होता, मात्र आता गोदावरीत पडणारं हे पाणी पुढे हळूहळू टप्प्याने परभणी, हिंगोली, नांदेड पर्यंत जाईल। त्यामुळे हा एक मोठा दिलासा असेल आणि गोदावरी नदीच्या पात्रातील क्षेत्रातील आणि जे पाट बांधलेले आहे त्याच भागातील लोकांना त्याचा मोठा फायदा होणार आहे। एक दरवाजा उघडलेला आहे, आता अधिकारी दुसऱ्या दरवाजाकडे गेलेले आहे, तो देखील दरवाजा उघडले जाईल आणि हळूहळू एकूण 18 दरवाजे उघडले जाईल। जी अधिकाऱ्यांनी माहिती दिली 10,000 क्युसेकने पहिल्या टप्प्यात पाणी सोडलं जाईल आणि हळूहळू ती जी पाण्याची सोडण्याची क्षमता आहे किंवा जो 10,000 क्युसेक आहे ते वाढवण्यात येणार आहे। त्यामुळे एक मोठा दिलासादायक चित्र आपल्याला मराठवाड्याला पाहायला मिळतंय। अशा काळात जेव्हा अल्निनोचं संकट आहे, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, अनेक ठिकाणी पाणी टंचाई आहे। आता जी आजची आकडेवारी आलेली आहे त्यानुसार 100 पेक्षा अधिक टँकर मराठवाड्यात आजही सुरू आहे। गेल्या आठवड्यात 400 पेक्षा अधिक टँकर मराठवाड्यात सुरू होते, मात्र काही प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे टँकर कमी झाले। मात्र अजूनही अनेक गावांमध्ये
शहरांमध्ये मराठवाड्यात पाणी टंचाई आहे आणि अशा काळात जर जायकवाडी धरण 91% भरत असेल तर हा मोठा दिलासा आहे मराठवाड्यासाठी, मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी आणि त्या जायकवाडी धरणावर अवलंबून असलेल्या MIDC म्हणजे उद्योग जगतासाठी। आता हे बघा आपण ही हळूहळू या जायकवाडी धरणाचं जो पाणी सोडलं जात आहे त्याची क्षमता जी आहे ती स्पीड देखील वाढवली जाते। अर्ध्या फुटाने हा दरवाजा उघडण्यात आला। हे बघा आणखी एक दरवाजा उघडण्यात आलेला आहे आता दुसऱ्या बाजूचा हे आणखी एक दरवाजा, हे दृश्य आपण NDTV मराठीवर बघतोय। आतापर्यंत 2 दरवाजे जायकवाडी धरणाचे उघडण्यात आलेले आहे, त्यामुळे आता आणखी एक दरवाजा असे टप्प्याटप्प्याने एकूण 18 दरवाजे उघडले जाणार आहे। आतापर्यंत 2 दरवाजे जायकवाडी धरणाचे आपल्याला उघडल्याचे पाहायला मिळत आहे, त्यामुळे हा मोठा दिलासा आपल्याला म्हणता येईल। जायकवाडी धरण यावेळेस भरणार नाही अशी सगळ्यांना अपेक्षा होती, कारण अल्निनोचं संकट होतं। खास करून छत्रपती संभाजीनगर असेल किंवा जायकवाडीचं पाणलोट क्षेत्र असेल या ठिकाणी पाऊस कमी पडलेला आहे आणि त्यामुळे धरण भरणार की नाही अशी शंका होती। मात्र नाशिकमध्ये जोरदार पाऊस झाला, गोदावरीला पूर आला, नंदूर माधवेश्वर असेल किंवा इतर धरणांमधून किंवा गंगापूर धरण असेल यातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं आणि त्यामुळे जायकवाडी धरण हे 91% पर्यंत पोहोचलं आणि जायकवाडी धरणातून आता पाण्याचा विसर्ग केला आणि जातो। त्यामुळेच मराठवाड्यासाठी हे दिलासादायक दृश्य आपण NDTV मराठीच्या प्रेक्षकांना दाखवलेलं आहे। जायकवाडीचे 2 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। धन्यवाद मोसीन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।